त्यापेक्षा तर माझं ना चालू आहे वॅक्स. तर दीदीनं वॅक्स करते आणि आज ब्लॉग आहे ना शूट करायला लई वेळ झाला. आता 2 वाजले दुपारचे. सकाळचे कसं काय 2 दुपारचे राहते, सकाळचे थोडे राहते. आज आम्ही या वॅक्सने करतोय साधं, म्हणजे क्रीम वॅक्सने. मशीनने नाही करीत असंच. ते गरम करायला पण लय वेळ लागतो. मी खास माझ्यासाठीच घेतलेलं आहे ते मशीन, आणि पूर्णच त्याच्या जीवावर आलं आणि करायला. आता सीझन आहे ना थोडासा स्लॅक आहे, त्याच्यामुळे ना कस्टमर पण नाही दिवसभर, म्हणजे राहत्या हेअर कट आयब्रो ते पण मग फेशियल वगैरे नाही का असं. आणि अशी मान हलवते नसते अशी तू हे आपल्या ऑडियन्स सोबत. तो चांगलं कर वॅक्स, नाही मी पैसेच देणार नाही. मग क्या चाहिए, सिर्फ प्यार चाहिए. नीट केलं ना त्या हाताचं. किती केस वाढलेले बघ ना. लय त्रास, लय त्रास देते पोर, मला लय दुखू राहिली. नीट कर. मंगोरीचे मी पाय येडे देशन पावडरच. मी 2-3 वेळेस ती सुरेन ते स्पॅच्युला आहे ना, तिकडून पाणी होतं वॅक्सिटरमध्ये, याच्यात ठेवायचं, तिकडं पाण्यातच ठेवून दिलं तर डिप्रेशनमध्ये चालली वाटतं. हळूच बाईवर करावं आणि शर्टची थोडी. दीदी करते आता पेडिकेअर. आज दीदीचं पेडिकेअर शिकून होईल. काल हायलाईट झाले, हायड्रा फेशियल केलं, आज पेडिकेअर. कसं वाटते दीदी? नाही तुला काम करायला कसं वाटतं? पण कस्टमरला गुदगुल्या होते. असं पण त्याला मातीत नाही जा, आपली किती माती आहे. आपली तर लगे एकदा नाही का तिकडं गावात पार्लर होतं बरं का तिथे, आणि पोरींनी केलं बाई माझं पेडिकेअर. असा पाऊस चालू होता, घरी येतं नक्की चिखलानी पाय भरून गेले. म्हणलं आपलं गावाकडचं पेडिकेअर पा. छान निघाल, हुशार आहे पोरगी मग, आहे ना निघाल. टाकते तेच काही टॉवेल घे तुझ्या मांडीवर, पायावर खराब नाही होणार, तुझ्या पायावर टाकू शकत. बाहेर इतकं पावसाचं वातावरण झालंय, आणि दीदी ना मस्त त्या वातावरणाचा आनंद घेते. इतकं असं काळ काळ झालंय. त्यांना 7:30 वाजले आणि आमचं चालू आहे स्वयंपाक. तर आज ना आमच्याकडं थोडासा वेगळा आयटम बनतोय. तर ना साबुदाण्याची खिचडी लई दिवसातून करतोय आम्ही, आणि झिरकं पण बनवायचं आहे बटाट्याचं. तर मी ना बटाटे टाकले शिजत आता, आणि मम्मीने खिचडीसाठी बटाटे उकडून घेतले. कशी करायची गं? लाल मिरचीची गुळी कशी पण तर कोणालाच उपवास नाही, पण मग अशीच आवडते म्हणून बनवायची. लई नाही होणार ते बटाटे छोटे. इकडे ना आमचं चालू होतं रिंगचं काम. एवढी राहिली होती रिंग भरायची, आता ती भरायची. इकडे विकास मस्त वाळू वाहू राहिला. काय ना रात्री खरंच ऊनच लय राहतं दुपारी. रात्रीचं काम चालू आहे, आता 8 वाजत आले. एवढीच बाकी होती आमची रिंग, इकडे भरली होती. पावसाचं वातावरण झाड आहे का ते? ब्रह्मकमळाचं झाड. विकास होईल ना आज आपलं काम मग पूर्ण? हा त्याला पाहिजे किती हसू येतंय. ऐक ना काय म्हणून राहिला. अरे पाणीच लागेल नव्हतं, तेवढं मोठं झाड झालं काय. ऐक ना ती मध्ये हाताने कोरण या बाजूचं, हा तिथलं कोरण हे जास्त जवळ येते. हा
वाजत आहे उकरला तर टिकावानी पाठी छोटी झाली मोठी नाही ना. टिकावानी उकरून त्याला इकडं हे करू थोडासा झुकू. ते ऐक ना दोरीने इकडे ओढून बांध ना ते नाही झाड. ते टिकावानी उकरावं लागेल ते. नाही ना पाय बरं का तुझ्या भरोशावर. मी लय गावे गायचे गावे. बरं जाऊ दे मग मी त्याचं पाणी ना दुसरीकडे लावून घेईन. तेच पोर्च मध्ये असं पण जाणारच ना. राहणारच आहे ते पोर्च मध्ये. पण मग कुठे असते पोर्च इथंच मला वाटतं एक खांब घ्यावा तर मग आंब्याचं झाड जाईल ना आमचं. नाही पूर्ण पुढं घ्यायचं पोर्च. मापत राहतो 6चं राहतं एक 8चं राहतो त्याच्यावर डिपेंड राहील ना 8 फूट पुढे 6 फूट. पण मग आता तिरप होईल ना रे इकडे ती फळी नाही होणार ना. आपल्याला आहे ना त्याच्यावरती पुढं भिंत टाकायची अशी रिंग भरावं लागेल पुढं नाही, वरती. नाही, तिकडून 1 फूट जागा आहे आपली अजून. हा. 1 फूट जागा सोडली आपण अशी पण. हे का बरं रिंग टाकू राहिलो आता पाऊस जर झाला हा मुरुम सगळं वाहून जाईल खाली. पहिले त्यांच्या काही रिंगची कबूल बोली होती पण ते ना कबूल गेले ना त्याला म्हणून. टाक बंद असेल ते.